स्लॅपस्टिक कॉमेडीची एक परंपरा आली. थिएटर चालू झालं. म्हणजे बघा ना, ऑल द बेस्ट वगैरे सगळं स्लॅपस्टिक कॉमेडीच होतं. ज्या आम्ही करायचो 81ला, त्याच्यानंतर कित्येक वर्षाने ते ऑल द बेस्ट वगैरे आलं. तर ती मुलं तयार झाली, चांगलं करतायत. पण त्या बँक ऑफ इंडियामुळे, त्या कॉम्पिटिशन्समुळे मला एक वेगळी नजर मिळाली. तिथे मी सिरियस नाटकाचा डिरेक्टर झालो. मी सिरियस नाही करायचो, मी परफॉर्म नाही करायचो, मी डिरेक्ट करायचो. मग शरद सावंतची आमची रंगयात्री नावाची एकांकिका होती, पहिली मी डिरेक्ट केली. त्याच्यामध्ये मी अय्या नावाची केली, चेतन दातारने लिहिली होती, वन ॲक्ट प्ले. आणि रेकॉर्ड ब्रेक मला प्राइजेस मिळाली होती. बेस्ट ॲक्टर मिलिंद वाघ, बेस्ट ॲक्ट्रेस आशा शेलार, बेस्ट डिरेक्टर विजय पाटकर, बेस्ट लायटिंग राजेंद्र तामाणे, बेस्ट सेट अतुल नायक, बेस्ट रायटर चेतन दातार आणि बेस्ट प्ले अय्या. सगळे बेस्ट मिळाले. पहिल्या आयुष्यात डिरेक्ट केलं बँकेलं नाटक, ही सगळी प्राइजेस मला मिळाली. तिकडे एक वेगळी आय मला आलं, एक वेगळी नजर मला मिळाली आणि मी मग ते करायला लागलो त्या गोष्टी. त्यामुळे आपण करताना छान कॉमेडी करायचं, आपल्याला जमतं, लोकांना आवडतं ते करायचं. आणि पडद्यामागे राहून आता मी एक लाईफ इन डायरेक्ट नावाचा सिनेमा केला आहे, यूट्यूबवर आहे, बघू शकता तुम्ही. जो आपले काय म्हणतात ते, रिमांड होम मधल्या मुलांवर तो सिनेमा आहे. टोटल डार्क सिनेमा आहे, सिरियस सिनेमा आहे. तुम्ही डिरेक्ट करू शकलो. का डिरेक्ट करू शकलो? बिकॉज ऑफ हे बँकेत अशी नाटकं केल्यामुळे. बरोबर. त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर डिस्कस केल्यामुळे मला ती वेगळी एक ऐकून मिळालं, मला एक ती आस्पेक्ट मला मिळाला, त्यामुळे मी करू शकलो. आणि सिनेमा म्हणाल तर सुरुवातीच्या काळातले आमचे पुरुषोत्तम बेर्डे, हेमचंद्रा यांच्याबरोबर कामं केल्यामुळे थोडंसं त्यांनी जवळ दिलं. पुरुषोत्तम बेर्डेने मला कॅमेरा हातात दिला, हा शॉट घेतो. त्या काळात मला अजून आठवतं 89 साली मी एक शॉट घेतला होता लक्ष्मण बेर्डेचा. हो, मला तू 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 घे, तू कुठला सिनेमा होता तुम्ही शूट केला आणि लक्ष्मीकांत बेर्डे आहेत समोर? काय शेम टू शेम. शेम टू शेम. शेम टू शेम होता. लक्षाचे 3 रोल होते त्यात. पुरू बेर्डे बाहेर सीन शूट करत होता, मी आतमध्ये गाणं शूट करत होतो. वाव. हे शॉर्ट्स मी घेतले. तर शॉर्ट मी घेतले म्हणजे सगळे होते असिस्टंट, पण तो मला खूप लवकर हातात कॅमेरा मिळाला. बरोबर. त्या कॅमेराला मी टच लवकर करू शकलो, त्यामुळेच मी डिरेक्टर झालो. त्याने मला विश्वास ठेवला नसता, माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर मी नाही करू शकलो असतो. तो विश्वास दाखवल्यामुळे हेमचंद्रामुळे 2 सिनेमे केले त्या काळात. म्हणजे एक शिकण्याचे असते ना पिरियड शिकण्याचा. मी 87ला तेजाब केलं, 89ला मी नरसिम्हा केला. आणि मी त्यावेळी जस्ट शिकत होतो ना, थिएटर करतोय, वन ॲक्ट प्ले करतोय. त्या काळात मी पिक्चर करतोय. त्या काळात एवढे मोठे सिनेमे, सनी देओल, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि किरण कुमार, अनुपम खेर, अन्नू कपूर, हे सगळे एवढ्या लवकर मला मिळाले. तो सेटअप मला एवढ्या लवकर बघता आला. त्या काळातले 2-2.5 कोटीचे सिनेमे त्या काळातले. आताची त्यांची किंमत 70-80 करोड, 100 करोडची पडली. त्यात पण आता रोहित शेट्टीचे 6 सिनेमे, इंद्रकुमारचे 5 सिनेमे. मी सिनेमे म्हणण्यापेक्षा मी ते टेक्निकली बघतो. बरोबर. मी सेटअप बघतो, तो काय सेटअपमध्ये मी काम करतोय, मला इथे काय शिकता येईल. मला चांगलं काही घडत असेल सेटवर, तो मालूम आहे सगळं, मला सगळं येतं. मी नाही, मी व्हॅनिटीत बसत नाही, मी सेटवरच बसतो. हे नवीन आहे काहीतरी. एक साधा शॉट होता, सिम्बाचा एक शॉट होतं. ड्रॅगन आणला होता कॅमेरा, ड्रॅगन. आता सगळे कॅमेरे झालेत. तो हाय स्पीडला उभी होतो, 1,500 फ्रेम वगैरे जातो तो. तर तो आणला, तो शॉट होता, तो काय गोळी मारतो, हा आमचा रणवीर सिंग गोळी मारतो, हाय स्पीड असं ती गोळी उडते. आता हे शॉट काय आहे, पण मी तो शॉट बघायला रात्री 1:30 वाजता शॉट होतो. 1:30 वाजता. आणि तुमचा तेव्हा सीन नव्हता? माझा संबंधच नाही, मी नव्हतोच. मी बाजूला दाखवलं आहे, मी नव्हतो. मला माहिती मी नाही आहे तिकडे. मी 1:30 ते 2:30 तास तिकडे बसलो मॉनिटरवर. काय शॉट घेतात. तुम्हाला अशी वाटतं ठळा गोळी मारत तशी गाडी उडते असं वाटतं. तो शॉट नाही, बाहेरून रोहित शेट्टीने गोळी टाकली आहे आणि तो रिव्हर्स शॉट घेतला आहे.
पहिले 2 शॉट केले तर तशी ओळी छान उडत नव्हती, तसं छान अशी उडतीशी त्याला हवी होती. मग त्याने केली, भारून टाकली सिम्बामध्ये. गोळी. सिम्बामध्ये भारून गोळी टाकले अशी. आणि ओके झालं शॉट. हे कोण शिकवणार? हे आपल्याला शिकायला लागतं. शिकायचं. तुम्हाला हात धरून कोणी शिकवत नाही. बरोबर. तर मला माझ्यावरती मी प्रत्येकाला बघत होतो, प्रत्येकाकडनं मी घेत आलो, याच्या 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 ह्यामुळंच हे चांगलं आहे, यामुळं ते अजून टिल टुडे अच्छा हे चांगलं आहे, आपल्याला उपयोगी पडेल ना पडेल, पण चांगलं आहे ते घ्या तुम्ही. मी कुठल्या शाळेत जाऊ, मी कुठल्या शिबिरात जाऊ, अरे असं ठरवून काही होत नाही. तुम्ही जा, तुम्ही करा, तुम्ही करत राहा, मिळेल तिकडे. अशी नावं घेऊन काय होणार आहे?